आपण बघणार आहोत आउट पीओ. लेफ्ट हँड साइड मेनूमध्ये आपण आउट पीओवर क्लिक केलं तर आउट पीओ स्क्रीन ओपन होतं. या स्क्रीनमध्ये आपण बघणार आहोत हा जो एरिया आहे हा त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूयात. राईट हँड साइडला तुम्हाला बटन दिसतील. ॲड आउट पीओ नवीन पीओ ज्यावेळेस नवीन आउट पीओ ज्यावेळेस ॲड करायचे असेल त्यावेळेस तुम्ही हे बटन दाबू शकता. ओपन आउट पीओ म्हणजे ह्या सगळ्या आउट पीओ आपण वेगवेगळ्या वेंडर्सला प्लेस केल्यात पण अजून त्या कंप्लीट झालेल्या आहेत. त्यांची लिस्ट जर पाहिजे असेल तर आपण इथे ओपन आउट पीओला क्लिक केलं तर सगळ्यांचं स्टेटस इथे तुम्हाला दिसतील. सगळे ओपन 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 आहेत इथे दिसतील. ऑल आउट पीओ म्हटलं की तुम्हाला सगळे ऑल आउट पीओ इथे दिसतील. हा ग्रेडचा एरिया आहे. इथे आपण 6 रोज दाखवतोय. तुम्हाला जास्त रोज जर पाहिजे असतील तुम्ही इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे तुम्हाला एखादी पीओ सर्च करायची असेल तर तुम्ही सर्च करू शकता. तुम्ही जसं तुम्ही इथे टाईप कराल तसं तुम्हाला इथे त्याबद्दल माहिती दिसेल. त्याबद्दल तुम्हाला इथे सगळी माहिती दिसेल. ते मी कॅन्सल करतो. इथे तुम्हाला सिरियल नंबर दिसेल, क्रिएटेड डेट, पीओ नंबर, स्टेटस, डिस्क्रिप्शन, क्वांटिटी, त्यानंतर ही ऑर्डर कोणाला दिली आपण त्यांचं नाव, ऑर्डर फॉर कोणासाठी ऑर्डर दिली आहे, इन पीओ नंबर, जी कस्टमरने आपल्याला दिलेला पीओ नंबर आहे तो इथे दिसेल, एक्सपेक्टेड डेट ही कधीपर्यंत आपल्याकडे येणार आहे आणि कोणाला असाइन केली ही सगळी माहिती आपल्याला इथे दिसते. ठीक आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर टोटल नंबर ऑफ एंट्रीज इथे दिसतील आणि नंबर ऑफ पेजेस तुम्हाला इथे दिसतील. तर आपण एक नवीन पीओ ॲड करूयात, नवीन आउट पीओ ॲड करूयात. सो फॉर एक्झाम्पल मला एक ॲड करायची म्हणून मी एक बटन प्रेस करतो, हे ॲड बटन, ॲड आउट पीओ. इथे दिसेल आउट पीओ. आउट पीओचं नाव टाकतो मी एक आउट पीओ. डेटा लॉगर. मला डेटा लॉगर पाहिजे. किती क्वांटिटी पाहिजे असेल? क्वांटिटी 1. इथे मी क्वांटिटी इथे देऊ शकतो. क्वांटिटी 1 याचे काही डिस्क्रिप्शन असेल तर ते मी देऊ शकतो. सेव्ह विथ पेन ड्राईव्ह. ऑर्डर टू कोणाला द्यायचं? मला PPIला द्यायची. PPI टाईप केलं तर PPI इथे येतं. PPIला द्यायची ऑर्डर. त्यानंतर ऑर्डर फॉर, ही ऑर्डर कोणासाठी आहे? ते ज्या कंपनीसाठी मी द्यायची असेल ते, समजा मला ही L&Tला द्यायची असेल, L&T नगर. त्यानंतर इन पीओ नंबर, L&Tने जो काही मला पीओ नंबर दिला होता तो मी पीओ नंबर इथे टाकणार. एक्सपेक्टेड डेट हे कधीपर्यंत येईल हे समजा मला असं वाटतं 1 आठवड्यानं येणार आहे तर 1 आठवड्याची मी डेट टाकणार. त्यानंतर स्टेटसमध्ये ओपन, क्लोज, कॅन्सल्ड आणि ऑन होल्ड. ओपनचा अर्थ अजून याच्यावर काम सुरू झालेलं नाही आहे. क्लोज म्हणजे आपण ही क्लोज केली, वेंडरने आपल्याला जे काही प्रोडक्ट ते दिलेलं आहे. कॅन्सल, आपण वेंडरकडे ही आउट पीओ कॅन्सल करून टाकली किंवा आपण वेंडरला सांगितलं की ही ऑन होल्ड आहे, सध्या थांब. तर अशा पद्धतीने ही आउट पीओ आहे, आपण आपल्या वेंडरला दिलेली आउट पीओ आहे. तर त्याचं स्टेटस हे आहे. असाइन टू युजर, आपण ही कोणाला असाइन केली? सध्या मी दीपकला असाइन करतो. सो असाइन टू दीपक. ही जर मला सेव्ह करायची असेल तर मी सबमिट बटन दाबेल. जर मला सेव्ह नसेल करायची तर मला मी क्लोज बटन दाबेल. आता मला ही सेव्ह करायची म्हणून मी याला सेव्ह करतो. सबमिट बटन दाबतो. सबमिट बटन दाबल्यानंतर हा म्हणतोय स्टेटस, प्लीज सिलेक्ट द स्टेटस. मी याला ओपन करतो. जर कुठली पण इन्फॉर्मेशन तुम्ही प्रॉपरली भरली नाही आणि जी मॅन्डेटरी आहे, स्टार आहे, तर तो तुम्हाला लगेच प्रॉम्प्ट करेल आणि ती इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भरावी लागेल. मी सबमिट करतो. सक्सेसफुली ॲड झाली आहे. इथे तुम्हाला दिसते डमी पीओ, डेटा लॉगर, पेन ड्राईव्ह. ठीक आहे. अशा पद्धतीने तिची सगळी माहिती आपण जी फीड केली ती माहिती इथे येते. मला डिलीट करायची असेल तर मी ती डिलीट पण करू शकतो. ऑटो डिलीटेड. येस, तुम्ही कुठलीही
पी-ओ किंवा ऑर्डर किंवा लीड डिलीट करायची नाही आहे. हे मी फक्त तुम्हाला डेमोसाठी दाखवतोय. डिलीट केलं मी इथे. ते डिलीट झालं. अशा पद्धतीने जी आपण एंट्री क्रिएट केली होती ती डिलीट झाली. इथे तुम्हाला हे सगळे स्टेटस दिसतील. टोटल आउट पी-ओ 31 ओपन आहेत. क्लोज्ड 1303 आहेत. कॅन्सल एवढे आहेत आणि ऑन होल्ड एवढे आहेत. अशा पद्धतीने या सगळ्या आउट पी-ओची इन्फॉर्मेशन आपल्याला आउट पी-ओ मॅनेजमेंट या सेक्शनमध्ये दिसते.